हॅलो नमस्कार. तर आमच्या आहोने आणलं होतं मटण आणि म्हटलं आता चला मटणाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया. तर इथं मी कांदा भाजून घेते, सोबतच खोबरं पण मी भाजून घेतलेलं आहे गॅसवर असंच. आणि मटण इथं मॅरिनेट करून ठेवलेलं आहे आणि ते भाजलेलं कांदा खोबरं व्यवस्थित कट करून घेतले. त्यात कोथिंबीर आणि इतर मसाले घालून बारीक केले. आणि खडे मसाले काही मी बारीक नाही करत, मी डायरेक्ट टाकत असते तसेच. तर ते टाकून इथं मस्तपैकी मसाला आपण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. मी मटणमध्ये आम्ही टोमॅटो नाही वापरत, तेल कमी पडलं होतं त्यामुळे अजून जरा तेल घातले. आणि आता मसाला परतून व्यवस्थित झालं की आता आपण त्यात मटण टाकणार आहोत जे आपण मॅरिनेट केलं होतं. मटणाला जेवढं मॅरिनेट कराल ना तेवढं त्याची टेस्ट वाढते. तर इथं मी मॅरिनेट करायला ठेवलं होतं 10-15 मिनटं. आणि नंतर आता आपण ह्यात हे सगळं मटण टाकून घेणार आहोत. ह्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. हलवून नंतर त्याच्यावरती एक ताट झाकायचं आहे आणि पाणी सुटेपर्यंत त्याला वाफवून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथं मी ताट झाकून ठेवलं आहे आणि मी ताटावरती पाणी नाही ठेवलं, तुम्ही ठेवू शकता. मी वेगळंच पाणी पातेल्यात गरम करून घेतलं होतं. आता इथं मटणाला पाणी सुटलेलं आहे. आता आपण वरून गरम पाणी टाकूया. हे मिक्सरच्या भांड्यात थोडा मसाला राहिलेला होता त्यामुळे त्यातच मी गरम पाणी टाकलं होतं आणि तेच पाणी आता आपण यात ओतून घेणार आहोत. बघू शकताय तुम्ही एवढंच पाणी आणि अजून जरा थोडंसं पाणी ओतायचं, कारण सारखं उघडलं ना मटण पटकन शिजलं नाही जात. तर आता हे आपण शिजवून घेऊया. आता इथून पुढचा काही मी व्हिडिओ शूट नाही केला कारण लाईट सारखी ये जा करत होती. आता मटण शिजले की त्यात आपण तिखट टाकून डायरेक्ट खायचं आहे. धन्यवाद.